morning, students. Welcome back again. Standard 5th subject English. Students, in last lecture we have seen action time. Page number 13. या पानावर आपण ॲक्शन कुठल्या कुठल्या असतात हे आपण पाहिलं. टुडे वी आर गोइंग टू लर्न वर्ड्स वी नो. Here is given one chart and our topic is words we know, page number 14. Now students, today we are going to learn about words we know. There are many words which we learn and listen every day. आपण रोज शब्द ऐकतो, मग ते आपल्याला फॅमिलियर होऊन जातात, म्हणजेच ते आपल्या परिचयाचे होऊन जातात. बघा कुठले शब्द आहेत ते. द वर्ड्स विच वी यूज अगेन अँड अगेन इज कॉल्ड फॅमिलियर वर्ड्स. फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स, ॲपल्स, गर्ल्स अँड बॉईज. म्हणजे विद्यार्थ्यांनो, जे शब्द आपण नेहमी ऐकतो, बोलतो, त्यांनाच आपण परिचयाचे शब्द म्हणजेच इंग्रजीमध्ये फॅमिलियर वर्ड्स असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, ॲपल्स, गर्ल्स, ॲनिमल्स, बॉईज हे शब्द आपण वारंवार ऐकत असतो. ते आपल्या परिचयाचे झालेले असतात. परंतु काही शब्द हे असे असतात की ते अनफॅमिलियर असतात, म्हणजेच अपरिचयाचे असतात. आता अनफॅमिलियर वर्ड म्हणजे काय बघूया. द वर्ड विच यू हॅव नॉट हर्ड इज कॉल्ड अनफॅमिलियर वर्ड. फॉर एक्झाम्पल कन्झ्युम, हिबिकस, ओव्हरथ्रू अँड एस्टॅब्लिश. म्हणजे जे शब्द आपल्या कानावर पडलेले नसतात त्यांनाच आपण काय म्हणतो, अपरिचयाचे शब्द असे म्हणतो, म्हणजे जे आपल्याला माहिती नाही. फर्स्ट ऑफ ऑल वी आर रीड ऑल these words which are given this chart. We have reads these words vertically or horizontally. म्हणजे विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला आपण हा चार्ट पूर्णपणे वाचणार आहोत. रीड द वर्ड्स गिवन इन द टेबल अँड अंडरस्टँड द मीनिंग. आता आपल्याला चार्टमधले सर्व शब्द वाचायचे आहे आणि समजून घ्यायचे आहे. आता हे शब्द आपण उभेही वाचू शकतो आणि आडवेही वाचू शकतो, म्हणजे व्हर्टिकली व हॉरिझॉन्टली. आता मी तुम्हाला वाचून दाखवते. ए, ऑल, द, ऑन, देयर, अँड, देम, एनी, who, me, my, no, now, your, but, where, her, every, by, here, him, his, if, how, many, with, one, what, us, two, this, there, some, that, only, of, our, without, then and last when. विद्यार्थ्यांनो बघा, चार्टमधील शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत असायला हवे. त्यातील काही अर्थ तुम्हाला माहिती आहे, काही मी तुम्हाला सांगते. बघा, ऑल म्हणजे सर्व, द म्हणजे आहे, ऑन म्हणजे वर, अँड म्हणजे आणि, हू म्हणजे कोण, मी म्हणजे मी, माय म्हणजे मला, नो म्हणजे नाही, नाऊ म्हणजे आत्ता, बट म्हणजे परंतु, वेअर म्हणजे कोठे, एव्हरी म्हणजे प्रत्येक, हिम म्हणजे त्याला, हिज म्हणजे तो, हाऊ म्हणजे कसे,
मेनी म्हणजे खूप, विथ म्हणजे बरोबर, वन म्हणजे एक, व्हॉट म्हणजे काय, सम म्हणजे काही, ओनली म्हणजे फक्त, विदाऊट म्हणजे ज्याशिवाय, वेन म्हणजे केव्हा. आणि यातले जे काही शब्द मी सांगितले नाही ते तुम्हाला माहिती आहेतच. विद्यार्थ्यांनो, आता आपण हा चार्ट पाहिला, त्याचे मिनिंगसुद्धा पाहिले. आता आपल्याला टेक्स्टबुकमध्ये यावर आधारित क्वेश्चन्स आणि आन्सर्स दिले ते आता आपण पाहूया. सुरुवातीला सांगितले, प्रिपेअर अ कार्ड ऑफ ईच ऑफ दिस वर्ड्स अँड पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे ज्या शब्दाचे प्रत्येक शब्दाचे एक एक कार्ड बनवायचे आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण एक कार्ड बनवलं की त्या कार्डवर आपल्याला काय करायचं आहे, शब्द लिहायचा आहे. म्हणजे हे सगळे शब्द आपल्याला कार्डवर लिहायचे आहे. आणि ते कार्डवर लिहिल्यानंतर आपल्याला ते काय करायचे आहे, अल्फाबेटिकली ऑर्डरने लावायचे आहे. तुम्हाला मी सांगते की अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे काय. म्हणजे लावल्यानंतर बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे, ते कसे लावायचे आहे, अल्फाबेटिकली. मग आपल्या अल्फाबेटिकलीची सुरुवात म्हणजे आपल्या अल्फाबेटची सुरुवात कुठल्या वर्णाक्षराने होते, कुठल्या अल्फाबेटने होते, तर ए पासून आपली सुरुवात होते. मग आपल्याला ए पासून सुरू होणारे सगळे शब्द शोधायचे आणि ते अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये बसताय की नाही ते बघायचे आणि त्याप्रमाणे ते प्रत्येक कार्ड काय करायचं आहे, लावायचं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आता मी तुम्हाला सांगते अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच काय. मराठीमध्ये याला म्हणतात वर्णानुक्रमे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहेत. मराठीमध्ये सुद्धा काय आहे, काही स्वर आहे तर काही व्यंजन आहे. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा एकूण किती अल्फाबेट्स आहेत, तर 26 अल्फाबेट्स आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा काय आहे विद्यार्थ्यांनो, काही अल्फाबेट्स हे कॉन्सोनंट्स आहेत तर काही अल्फाबेट्स हे वॉवल्स आहेत. विद्यार्थ्यांनो, जसं मराठीमध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ हे काय आहे, स्वर आहे. व क, ख, ग, घ, ड, च, छ, ज हे व्यंजन आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये सुद्धा बी, सी, डी, एफ, जी, एच हे काय आहे, कॉन्सोनंट साऊंड्स आहेत, म्हणजेच हे व्यंजन आहे. व ए, ई, आय, ओ, यू हे काय आहे, वॉवल्स आहेत, म्हणजेच हे काय आहे, स्वर आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण सुरुवातीला बघूया अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय. अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, words are arranged in alphabetical order according to the first letter. म्हणजे जे शब्द वर्णानुक्रमे जे लिहायला ज्यावेळेस आपण जातो, अल्फाबेटिकली आपण लिहायला जातो, तर त्यातलं पहिलं लेटर काय असायला हवं, अल्फाबेटिकली. म्हणजे अल्फाबेटिकली मध्ये वर्णानुक्रमामध्ये जे अक्षर पहिल्यांदा येतं ते काय करायचं असतं, आपल्याला शब्दांमध्ये अरेंज करायचं असतं. तर मग बघा कसं, फॉर एक्झाम्पल बघा, ॲपल, अँट, एरोप्लेन. ह्यामध्ये बघा ए नंतर जे कुठले शब्द आलेले आहे, तर पी आलेला आहे, इकडे एन आलेला आहे आणि इकडे आय आलेला आहे. मग ह्या वेळेस विचार करताना आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक एकेका शब्दाचा विचार करून आपल्याला ते काय करायचे असतात, अल्फाबेटिकली लावायचे असतात. यालाच म्हणतात इंग्रजीमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर. नाउ स्टुडंट्स, सी नेक्स्ट क्वेश्चन, रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, तर यमक जुळविणारे शब्द किंवा यमक जुळणारे शब्द. मग बघूया की रायमिंग वर्ड्स म्हणजे काय. Look at the chart on textbook page number 14 and find the rhyming words as shown as the example. म्हणजे आपल्याला तो चार्ट बघायचा आहे आणि त्यातले काय आहे, यमक जुळणारे शब्द कोणते आहे ते बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, द, मी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, वॉन, वन. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा, दिस, दिस. आणि फोर्थ एक्झाम्पल बघा काय आहे,
देअर, देअर, हिअर आणि वेअर. विद्यार्थ्यांना तुम्हाला यावरनं काय लक्षात येतं रे, की ह्या शब्दांचे काय आहे स्पेलिंग सेम आहेत का? थोड्याफार प्रमाणामध्ये आहे, परंतु ह्या ठिकाणी ज्यावेळेस यमक जुळविलेला आहे, रायमिंग वर्ड्स तयार झालेला आहे, त्यावेळेस आपण काय केलेलं आहे, शब्दाच्या स्पेलिंग कडे लक्ष दिलेलं नाही आहे, तर आपण काय केलेलं आहे, प्रोनाउन्सिएशन कडे म्हणजे उच्चाराकडे लक्ष देऊन ह्यांची काय केली आहे, जोडी जुळवलेली आहे. एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, की ज्या शब्दाच्या शेवटी सारखे सारखे शब्दांनी शेवट होतो शब्दाचा, ते शब्द काय असतात, रायमिंग वर्ड्स असतात, म्हणजे यमक जुळणारे शब्द असतात. या ठिकाणी सुद्धा काय आहे विद्यार्थ्यांना, तसेच आहे, फक्त काय आहे प्रोनाउन्सिएशन सेम आहे, जसं देअर, देअर, हिअर आणि व्हेअर. आलं लक्षात? म्हणूनच यांना आपण काय म्हणतो, रायमिंग वर्ड्स म्हणतो. म्हणजे ऑल दीज वर्ड्स एंड विथ द लेटर आर प्रोनाउन्सिएशन. ह्या ठिकाणी ई जरी शेवटी असला ह्या ग्रुपमध्ये, परंतु त्याचं प्रोनाउन्सिएशन शेवटी कुठल्या वर्डने होतं, तर आर या वर्डने होतं. म्हणजे मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, देअर, देअर, हिअर आणि वेअर. नाउ स्टुडंट्स, आता आपण बघूया, फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द चार्ट दॅट बिगिन विथ द वर्ड्स एच, टी आणि डब्ल्यू. एच, टी, डब्ल्यू ह्या अक्षराने सुरू होणारे शब्द आपल्याला काय करायचे आहे, ह्या चार्ट मधून शोधायचे आहे. तर चला तर मग विद्यार्थ्यांनो बघूया कोणते आहेत ते वर्ड. फर्स्ट आहे एच अक्षराने सुरू होणारे वर्ड्स आणि ते आहे हॅज, हिअर, हिम आणि हर. सेकंड आहे टी अक्षराने सुरू होणारे शब्द, ते आहे देअर, दॅट, द आणि देन. आणि लास्ट आहे डब्ल्यू. डब्ल्यू ह्या वर्ड्सने सुरू होणारे शब्द आहे विदाउट, व्हॉट, व्हेन आणि वेअर. Now students, see next question. And next question is, find out words from the chart that begin with WH. तर WH ह्या अक्षराने सुरू होणारे शब्द आपल्याला या चार्ट मधून शोधायचे आहे आणि ते आहे what, who, where आणि when. विद्यार्थ्यांनो, हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. Write down all question and answer in your notebook. Now see next question. Find out words from the table that end with E, Y and O. म्हणजे ह्या टेबल मधून शब्दाचा शेवट E, Y आणि O ह्या लेटरने झालेले शब्द तुम्ही काय करा, फाइंड आउट करा, म्हणजे शोधा. चला तर मग विद्यार्थ्यांना बघूया. पहिलं बघूया आपण ई ह्या लेटरने शेवट होणारे शब्द, ते आहे सम, वेअर, हिअर आणि द. वायने सुरू होणारे शब्द बघा, बाय, माय, एव्हरी आणि मेनी. आणि लास्ट आहे ओ. ओ ह्या लेटरने शेवट होणारे शब्द आहे टू, हू आणि नो. विद्यार्थ्यांनो, ह्या ठिकाणी एक बॉक्स काय आहे, रिकामा आहे. त्या बॉक्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ओ ह्या शब्दाने शेवट होणारा शब्द तुमच्या मनाने ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचा आहे. आय होप डू यू लाईक टुडेज इंग्लिश सेशन. मला असं वाटतं की तुम्हाला आजचं इंग्लिशचं सेशन हे खूपच आवडलं असेल. वर्ड्स वी नो हे तुम्हाला चांगलं समजलं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, चला आता होमवर्क करूया. होमवर्क तुम्ही हा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. आपला पहिला प्रश्न आहे, एनी टू वर्ड्स स्टार्ट बिगिनिंग विथ डब्ल्यू. कुठलेही दोन शब्द तुम्हाला डब्ल्यू ह्या लेटरने सुरू होणारे शब्द लिहायचे आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, ऍड टू रायमिंग वर्ड्स टू रन. रन ह्या शब्दापासून अजून दोन रायमिंग वर्ड्स रन सारखे तुम्हाला लिहायचे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, की ज्या शब्दाचा शेवटी जे अक्षर येतं तेच अक्षर काय करायचं, आपल्याला रायमिंग वर्ड्स लिहिताना शेवटी आलं पाहिजे. प्रोनाउन्सिएशन या ठिकाणी महत्वाचं आहे. जसं बट, कट, नट. ओके, वन, नो. आपण ह्या ठिकाणी काय केलं मगाशी, की सिमिलर लेटर जे शेवटी आहे
एकसारखे आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन सेम आहे हे आपण शोधलं. त्यामध्ये देअर, देअर, हिअर हे शब्द होते. तसंच तुम्हाला आता काय करायचं आहे, रन ह्या शब्दाचे 2 रायमिंग वर्ड्स अजून शोधून तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहे. Thank you children watching this video till the end. Stay home, stay safe and read your books. Bye bye children. Meet you in your next English lecture.